नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर लाडक्या बहिणींसाठी हा लाडकी बहीण योजनेचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। जसं की थंबनेल मध्ये बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत। मी माझ्या लाडक्या बहिणींना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण आता आपल्याला वेळ मिळालेला आहे। ज्या आपण मागे चुका केलेल्या आहेत, ज्या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीयेत, 1 रुपया सुद्धा त्यांच्या खात्यात जमा झालेला नाहीये, त्या बहिणींकडनं काय चुका झाल्यात आणि त्या चुका आता आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत। त्यासाठी मी हा माझ्या त्या बहिणींसाठी व्हिडिओ बनवला आहे ज्यांना 1ही रुपया मिळालेला नाहीये। तसेच ज्या काही बहिणींना पैसे मिळालेले आहेत, 5च्या 5 हप्ते मिळालेले आहेत, त्यांनी देखील हा व्हिडिओ बघा आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीयेत त्यांनी देखील बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात केल्या केल्या आधी तुम्हाला सांगते आनंदाची बातमी। ही आनंदाची बातमी अशी आहे की आता आपल्याला जो पुढचा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे तो आता आपल्याला 1500 वरून 2100 रुपये मिळणार आहे। तर अशी आनंदाची बातमी सांगूनच मी व्हिडिओला सुरुवात करत आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये झाला आहे, पण त्यासाठी ही 3 कामे महिलांना अर्जंट करावी लागणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः कोल्हापूरच्या सभेत केल्या 10 मोठ्या घोषणा। 10 कलमी वचननामा जाहीर झाला आहे। लाडक्या बहिणींचे 1500 रुपयावरून 2100 रुपये झाले आहेत। त्यासाठी महिलांना आता ही कामे करावी लागणार आहे। महिलांना आता गडबड करायला लागणार आहे। तसे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जर डिसेंबरचा हप्ता जाहीर झालाय तर आम्हाला डिसेंबरचे पैसे केव्हा मिळणार? स्वतः मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत म्हणाले। ती जी माहिती मला मिळालेली आहे ती माहिती मी तुम्हाला शेअर करत आहे। तर मुख्यमंत्री साहेब स्वतः म्हणाले की 20 तारखेला निवडणूक झाली की लगेचच बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। ही बातमी माझ्या ऐकण्यात आली आणि मी ती लगेचच तुम्हाला शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर 20 तारखेला आपलं महाराष्ट्रात मतदान होणार आहे। हे मतदान झाल्याबरोबरच लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार आहे। तर हे पैसे खात्यात जमा होण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, ही कामे लगेचच करून घ्या। पहिलं आणि महत्त्वाचं काम तुमचं असं आहे की आजच बँकेत जाऊन तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या आणि आधार लिंक असेल तर अगोदरच्या लाडक्या बहिणींचे जरी तुम्हाला पैसे आले असतील, तुमच्या खात्यात जमा झाले असतील, तरी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन बँकेचे स्टेटस ऍक्टिव्ह करायचे आहे। स्टेटस ऍक्टिव्ह आहे का तेही चेक करा आणि बँकेला आधार कार्ड लिंक असेल तर अतिउत्तम आणि स्टेटस देखील आपल्याला आपल्या बँक खात्याचे चेक करायचे आहे। आता तुम्हाला दुसरे काम करायचे आहे ते सांगते। तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का ते पाहायचे आहे। म्हणजे जर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होतात त्याचा तुम्हाला मेसेज येतो का, आणि जर तुम्हाला मेसेज येत असेल याचा अर्थ तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे। पण जर तुम्हाला बँक खात्याचा कुठलाही मेसेज तुमच्या मोबाईलवर येत नसेल याचा अर्थ तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक नाहीये। तर लगेचच बँकेत जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल लिंक करून घ्या। आणि जर तुमचं स्टेट बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही घर बसल्या देखील तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला जोडू शकता, लिंक करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय ते देखील सांगते, ते देखील ऐकून जावा। तुम्हाला MBSREG कॅपिटल मधला MBSREG कॅपिटल मध्ये सगळे वर्ड्स टाइप करायचे आहेत आणि ते तुम्हाला 567676 या नंबरवर मेसेज करायचा आहे। पुन्हा एकदा सांगते,
MBSREG कॅपिटलमध्ये टाईप करायचं आहे आणि 567676 या नंबरवर हा मेसेज सेंड करायचा आहे। हा नंबरवर जर तुम्ही मेसेज सेंड केला तर ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या नंबरवरनं ज्या मोबाईलवरनं हा मेसेज करताय तो मोबाईल तुमच्या स्टेट बँक खात्याला ॲक्टिव्ह होईल, लिंक होईल। पण जर तुमचं स्टेट बँकेचं खातं असेल तरच ही प्रोसिजर तुम्हाला करायची आहे, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक आपोआप ऑनलाईन घर बसल्या होऊन जाईल। आणि जर समजा स्टेट बँके व्यतिरिक्त तुमचं कुठलं बँकेत खातं असेल मग तुम्ही काय करायचं, तर स्टेट बँके व्यतिरिक्त जर तुमचं दुसऱ्या बँकेत खातं असेल तर तुमचं जे ATM कार्ड आहे ते ATM कार्ड द्वारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता। तर ATM मशीन जिथे आहे तिथे जायचंय, त्या बँकेची ATM मशीन जिथे आहे तिथे तुम्हाला जायचंय आणि तुमच्या ATM कार्ड नुसार तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक करू शकता। तर सांगितली का नाही किती महत्त्वाची आणि जबरदस्त माहिती तुम्हाला। तर आता आपल्याला वेळ मिळालेला आहे, 20 तारखेला आपल्याकडे मतदान आहे, तर त्या आधीच ह्या सगळ्या प्रोसिजर करून घ्या, ही सगळी कामं करून घ्या, जेणेकरून आता पुढचा जेव्हा 2100 रुपयाचा आपल्याला हप्ता येईल तो लगेचच आपल्या खात्यात जमा होईल, त्याला कुठलीही अडचण येता कामा नये। त्यामुळे आजच जावा, बँकेतली सगळी कामं करून घ्या, आधार लिंक करून घ्या, मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि SBIचं खातं असेल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे काय करायचंय। आणि हो, 20 तारखेला मतदान आहे, नक्की मतदान करा, कारण मतदान करणे हा आपला हक्क अधिकार आहे आणि आपण सर्वांनी मतदान केलेच पाहिजे। तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार। आणि हो, जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।